माझ्या घरातल्या गार्डनमध्ये मी बसलेली आहे आणि माझ्याकडे वडाचं झाड आहे बरं का. तर वडाच्या झाडाला जेव्हा कोवळी कोवळी पानं येतात ना, ती तांबूस किंवा लाल रंगाची येतात. बाकीच्याही इतर झाडांची जेव्हा कोवळी पानं मी पाहते, तेव्हा ती कोवळी कोवळी पानं अगदी वेगळ्याच रंगाची असतात आणि मग मोठी झाल्यानंतर ती गडद हिरव्या रंगाची होतात. याचं कुतूहल होतं की असं का होतं. मग याचा अभ्यास मी जेव्हा केला तेव्हा मला कळलं की जी झाडांची कोवळी कोवळी पानं असतात ती बिचारी झाडांची बाळच नाही का. मग आता आई काय करते, आपल्या मुलांचा सांभाळ करते. तसंच त्या कोवळ्या पानांचं सांभाळ करण्याकरता या कोवळ्या पानांमध्ये क्लोरोफिलचं प्रमाण फार कमी असतं आणि त्या जागी कॅरोटेनॉइड आणि अँथोसायनिन त्याचसोबत टॅनिन हे 3 द्रव्य आपल्याला त्या कोवळ्या पानांमध्ये जास्ती प्रमाणात मिळतात. मग याचं काम काय? कॅरोटेनॉइड आणि अँथोसायनिन हे झाडांच्या त्या कोवळ्या कोवळ्या पानांना प्रखर सूर्यप्रकाशापासनं खूप गरमीपासून वाचवतात, जेणेकरून ती पानं वाळणार नाहीत आणि छान मोठी होतील. हे जे अँथोसायनिन आहे ना, हे काय करतं, यूव्ही रेजला कोवळ्या पानांच्या आतमध्ये जाण्यापासून थांबवतं. त्याशिवाय पर्यावरणातल्या हिरव्या आणि निळ्या रंगाच्या वेव्हलेंथ्स ॲब्झॉर्ब करतं आणि रेड कलरच्या वेव्हलेंथ्स प्रोड्यूस करतं. त्यामुळेच या पानांना तांबूस किंवा लालसर असा रंग येतो. किती इंटरेस्टिंग आहे ना. म्हणजे कॅरोटेनॉइड आणि अँथोसायनिन हे झाडांचं नॅचरल सनस्क्रीन असतं त्या कोवळ्या कोवळ्या पानांकरता. मग आता टॅनिनचं काम काय? तर टॅनिन हा जो द्रव्य आहे याची जी चव आहे ना, ती फार विचित्र असते. ती कीटकांना आवडत नाही आणि म्हणून कीटकांपासून या कोवळ्या कोवळ्या पानांचं संरक्षण होतं. हा अभ्यास करताना मनात एक प्रश्न आला की आपलं जे मानवी शरीर आहे ते सुद्धा परिपूर्ण आहे. मग ह्यात सुद्धा सनस्क्रीनची काहीतरी योजना असेल. अभ्यास केल्यानंतर मला हे लक्षात आलं की आपल्या शरीरातलं नॅचरल सनस्क्रीन म्हणजे मेलनिन असतं. मेलनिन ज्यामुळे आपल्या डोळ्यांना, केसांना आणि स्किनला रंग येतो. तेच मेलनिन आपलं नॅचरल सनस्क्रीन असतं. मग हे कसं काम करतं? तर जेव्हा आपण उन्हात जातो, आपली त्वचा ज्या ज्या ठिकाणी सूर्यप्रकाशाला एक्सपोज होत असते, त्या ठिकाणी मेलनिन जास्त प्रमाणात प्रोड्यूस होऊन ते हार्मफुल यूव्ही रेज आपल्या DNA पर्यंत पोहोचू देत नाही आणि म्हणूनच आपण उन्हात गेल्यावर टॅन होतो. आहे की नाही गंमत? जागतिक पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा द्याव्या की नाही हा प्रश्न मनात आहे. कारण आपण पर्यावरणाकरता काहीच करत नाही आहोत. आपण पर्यावरणाच्या विरोधात जाऊन कामं करतो आहोत. झाडं तोडतो आहोत. त्याच्यानंतर प्लास्टिकचा अगदी मुबलक प्रमाणात वापर करतो आहोत. जसं की प्लास्टिक आपली सेकंड स्किन झाल्यासारखा आपण प्लास्टिकचा वापर करतोय. तर जर आपल्याला पर्यावरणाकरता थोडंसं काहीतरी काम करायचं असेल, तर एकच गोष्ट आहे की प्लास्टिकचा वापर बंद करा. रिसायकलिंग मिथ्या आहे, रिसायकलिंग सत्य नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी प्लास्टिक आणतो आणि ते रिसायकलिंगला देतो किंवा देते, तर यांनी पर्यावरणाला काहीही मदत होत नाही. पर्यावरणाला मदत फक्त एकाच गोष्टीने होईल.